नमस्कार. दीपक शेडगे या यूट्यूब चॅनलवर मी स्वतः दीपक शेडगे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात या आमच्या साप्ताहिक सदरामध्ये आज आम्ही वेगवेगळ्या पुस्तकावर चर्चा करीत आलो आहोत. आज माझ्याकडे ॲडजस्टमेंट हे मेघना साने यांचं एक पुस्तक आलं आहे. हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट कथांचा एक दर्जेदार कथासंग्रह आहे. मेघना साने हे नाव आपल्याला माहितीच आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि खाजगी वाहिन्या अशा अनेक प्रसारमाध्यमातून हे हरवणारी व्यक्तिमत्व आपण पाहिलेले असतील. कधी कथाकथन, कधी कविता वाचन, कधी प्रवास वर्णन, कधी ललित लेखवाचन अशा वेगवेगळ्या अंगाने त्यांनी आपला विकास केलेला आहे. हा वाङ्मयीन प्रवास त्यांचा केवळ साहित्यापुरताच मर्यादित नाही आहे, तर एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून देखील त्यांनी नाव कमावलेले आहे. प्रभाकर पणशीकरांबरोबर तो मी नव्हेच यासारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केलेला आहे. तो मी नव्हेच मधली सुनंदा दातार यांची भूमिका त्या अतिशय कलात्मकपणे सादर करायच्या. सुयोगच्या लेकुरे उदंड झाली यामध्ये देखील प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले आहेत. कोवळी उन्हे हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम खूपच गाजलेला आहे. आज जे माझ्याजवळ पुस्तक आहे, जो त्यांचा कथासंग्रह आहे, त्यामध्ये एकूण 30 कथा आहेत आणि त्या सर्व कथा कौटुंबिक, सामाजिक या सर्व पातळ्यांवर त्यांनी वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. खरं म्हटलं तर त्यांच्या कथातली पात्र जी आहेत ती पात्र आपल्याला दैनंदिन जीवनात आजूबाजूला पाहायला मिळतात आणि असं वाटतं, अरे ही पात्र तर आपण कुठेतरी पाहिलेलीच आहेत. एवढ्या जिवंतपणे त्यांनी ती सर्व रेखाटलेली आहेत. मला तर वाटतं त्यांनी आपलं मनोगत या कथासंग्रहाच्या सुरुवातीला व्यक्त केलेलं आहे. त्यातली 1-2 ओळी मी वाचून दाखवतो. ते असं म्हणतायत, प्रत्येक कथा म्हणजे एक जगणं असतं. जगण्याचे अनेक प्रकार, कधी इतरांच्या आयुष्यातून वेचलेले, तर कधी आपल्याच आयुष्यात गवसलेले. आपणही 1000 अंगाने जगत असतो. कधी असे, कधी तसे. कधी आनंदाने न्हावून निघतो, तर कधी वैफल्यग्रस्त असतो, तर कधी वैफल्यग्रस्त असतो. कधी मूल्यांचं काय करायचं याचाही प्रश्न पडतो. या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्या या कथेतून शोधलेली आहेत. या कथासंग्रहातील एकूण 30 कथा, प्रत्येक कथा वेगवेगळ्या वैशिष्ट्याने आणि वेगवेगळ्या शैलीने अभिव्यक्त झालेली आहे. आपण सर्वांनी ते पुस्तक आवर्जून वाचावं असं मला वाटतंय. श्रीयुत अशोक मुळे यांच्या डिंपल प्रकाशन या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे आणि नमिता कीर यांनी या कथासंग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे. तर या कथासंग्रहाच्या संदर्भात त्यांचंच मनोगत त्यांच्या शब्दात आपण ऐकूया आणि त्यानंतर या पुस्तकाच्या संदर्भात काही मान्यवर समीक्षकांनी केलेली त्याची समीक्षाही आज आपण ऐकूया. नमस्कार मंडळी. डिंपल पब्लिकेशनने माझा एक नवीन कथासंग्रह प्रकाशित केला आहे. त्याचं नाव आहे ॲडजस्टमेंट. यापूर्वी माझे 2 कथासंग्रह आले होते. एक होता फोटो सेशन, त्याला निशिगंधा वाड यांची प्रस्तावना लाभली होती, आणि दुसरा टायगरचा सल्ला, याला द्वारकानाथ संगरी यांची प्रस्तावना लाभली होती. आता नवीन कथासंग्रह जो आहे ॲडजस्टमेंट, हा त्या कथासंग्रहांपेक्षा वेगळा आहे. पहिले 2 कथासंग्रह जे होते त्यातल्या कथा मी महाराष्ट्रभर सांगितलेल्या आहेत. माझ्या कोवळी उन्हे कार्यक्रमात अनेकांनी त्या कथा ऐकल्याही असतील. आता गेल्या 3 वर्षात मी दिवाळी अंकात लिहू लागले होते. खरं तर माझी सुरुवात 1995 साली 4 चौघी मासिकातून झाली होती आणि त्यानंतर मी अनेक साहित्य प्रकार लिहिले, काही पुस्तकं प्रकाशित झाली. तर आता हा जो कथासंग्रह आहे ॲडजस्टमेंट, यातल्या कथा गेल्या 3 वर्षातल्याच आहेत. या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर मॅडम यांनी. आता या कथासंग्रहामध्ये काय काय आहे तुम्हाला माहिती आहे की मी नाटकात आणि चित्रपटातही काम केलेलं आहे. तर त्या जगतात काय घडलं म्हणजे पडद्यामागचं जग हे सुद्धा या कथांमध्ये आलं आहे. आणि गृहिणी तर आम्ही असतोच. गृहिणी किंवा एखादी करिअर करणारी स्त्री ही जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिला करावी लागणारी ॲडजस्टमेंट किंवा ती करिअर करायला लागल्यामुळे घरातल्या नातेसंबंधांमध्ये काही फरक पडतो का हेही कथांमध्ये आलेलं आहे. कथांमधलं पात्र असं वाटतं की ही सगळी कौटुंबिक कथा आहे, म्हणजे आई आहे, वडील आहे किंवा भाऊ बहीण आहे आणि सून आहे, सगळे आहे. परंतु कथा विषय जो असतो तो सामाजिक असतो. ह्या कथा कशा सुचतात म्हणजे कोणत्याही लेखकाला कथा सुचते, एखाद्या प्रसंगावरनं कथा सुचते असं वाटत असतं आपल्याला की या प्रसंगावरनं कथा सुचली, पण खरं तर बीज आधीच पडलेलं असतं. आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात, त्या आपण स्टोअर करून ठेवत असतो, मनात साचत असतात आणि त्यातून एक बीज तयार होत असतं आणि मग एखाद्या घटनेने ते तरारून वरती येतं आणि मग कथा कागदावर उतरते. तर मंडळी, माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, लेखिका मैत्रिणी बरं का, म्हणजे प्रतिभा सराफ, शुभांगी पासेबंद आणि हर्षदा बोरकर, या माझ्या या कथासंग्रहाचं वाचन करून त्याच्यावरती आज बोलणार आहेत. तर पाहूया काय बोलत आहेत त्या. नमस्कार रसिक हो, मी हर्षदा संजय बोरकर. नुकताच मी डिंपल प्रकाशनचा मेघना जाने लिखित कथासंग्रह वाचला, ॲडजस्टमेंट. सहज ओघवत्या भाषेतील या लघुकथा म्हणजे मेघनाताईंचा त्या अनुभव विश्वाला दिलेला प्रतिसाद वाटतो. कथा, काव्य, ललित, बालसाहित्य, मुलाखती, अभिनय अशा विविधांगी क्षेत्रात काम करताना पाहिलेली, अनुभवलेली खरीखुरी माणसे या लघुकथांमधील व्यक्तिरेखा आहेत. म्हणूनच या कथा, पात्र, प्रसंगही खूप जवळचे वाटतात. प्रत्येक कथेत लहान वा मोठी अडचण समोर उभी राहते आणि त्या परिस्थितीत कथेतील पात्रे काही निर्णय घेतात, जी आयुष्यातील वळणदार ॲडजस्टमेंट असते. मनात जशी कथा उभी राहिली प्रांजळपणे तशीच ती कागदावर उतरवलेली जाणवते. अनपेक्षित वळण आणि अंदाज बांधलेला शेवट कथेत असेल असं होत नाही. निर्णय या कथेत मृत्यूपत्राद्वारे इस्टेट कुणाच्या नावावर करावी या प्रश्नाच्या उत्तराला अनपेक्षित वळणं मिळून जातात. पाऊस असाही, पाऊस तसाही. ह्या पावसाळी वातावरणात सुरू होणाऱ्या कथेची नायिका निरपेक्ष भावनेने जुन्या मित्राचे लग्न मोडण्यापासून वाचावे म्हणून सहज भावनेने पण महत्वाची मदत करते. तर संगम या कथेमध्ये अस्सल कलेची आस असणारी लेखिका भौतिक सुखांच्या पायघड्यांवरून चालतानाही मनात आसक्ती राखते ती निर्भेळ कला संगमाची. आणि ह्या अशा परिस्थितींची करावी लागणारी ॲडजस्टमेंट प्रत्येक कथेतून मांडताना मेघनाताई या व्यक्तिरेखांना समजून घेतात आणि आयुष्याची सकारात्मक समझोता घडून आणतात. असे प्रसंग आपण आपल्या परिघात अनुभवतो आणि थबकतो, पण या कथा जणू एखाद्या समुपदेशकाचं काम करतात आणि भावनेशी प्रामाणिक राहून व्यवहारपूर्ण वर्तन बदल कथेतील व्यक्तिरेखा करून जातात आणि वाचकांनाही नव्याने विचार करायची संधी देतात. मेघनाताईंचं व्यक्तिमत्व या साऱ्या कथांमधून प्रतीत होत राहतं. रोजची भाषा, साधी मांडणी, सहज संवाद आणि संभाव्य कूट प्रसंगाची प्रेरणी कथांना जिवंत करत राहते. प्रत्येक कथेतील पात्र ही योग्य विचार करून परिस्थिती हाताळतात आणि आयुष्य सावरतात. म्हणूनच ॲडजस्टमेंट या शीर्षकातील मधला जस्ट आहे ना, म्हणजे न्यायपूर्ण आणि योग्य असा अर्थ असणार, म्हणून हा जस्ट केंद्रस्थानी आहे ना, हे भावलं. मेघनाताईंनी त्यांच्या अनुभव विश्वाला असंच रसरशीतपणे वाचकांपर्यंत विविध साहित्य प्रकारातून पोहोचवत राहावं हीच सदिच्छा आहे. आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या वर्षीच म्हणजे 2024 साली या पुस्तकाची निर्मिती व्हावी आणि आमच्याकडून त्याचं वाचन झालं ह्याचा खूप आनंद आहे. खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिभा सराफ. जानेवारी 2025 मध्ये माझी मैत्रीण मेघना साने हिचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, ज्याचे नाव आहे ॲडजस्टमेंट. या आधीही तिच्या कथा अनेक दिवाळी अंकातून, मासिकातून प्रसिद्ध झालेल्या मी वाचलेल्या होत्या. पण जेव्हा एकत्रितपणे या सगळ्या कथा या संग्रहातून वाचायला मिळाल्या तेव्हा त्याविषयीची काही निरीक्षणे मी नोंदवलेली आहेत.
या बहुतांश कथा या नायिका प्रधान आहेत. मग या नायिका कधी घराबाहेर पडून नोकरी करणाऱ्या आहेत, कधी शिक्षणासाठी त्या बाहेर पडतात, तर कधी त्या कलाकार म्हणून आपलं कार्यक्षेत्र विस्तारत आहेत. पण या सर्व नायिकांना शेवटी घर सांभाळावं लागतंच ना. तर ह्या तारेवरची कसरत करत ते बाहेरचं विश्व आणि घरातलं विश्व एकत्रितपणे सांभाळताना आपल्याला दिसतात. मग हे करणं इतकं सोपं नसतं ना. त्यांना खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यामुळे या कथासंग्रहाचं नाव सुद्धा मला खूप आवडलं, ॲडजस्टमेंट. यात एक कथा आहे बारसं नावाची. म्हणजे ननंद जेव्हा बाळणपणासाठी घरी येते तेव्हा तिची वहिनी खूप तिचे लाड करते, डोहाळे पुरवते. ती नोकरी करत असते. तिला हे सगळं करताना खूप त्रास होतो, पण तरी सुद्धा ती आनंदाने करत असते. आणि मग जेव्हा तिला बाळ होतं तेव्हा स्वाभाविकपणे बाळाचं कौतुक होतं आणि बाळाच्या आईचं म्हणजे ननंदेचं पण कौतुक होतं. परंतु वहिनीला कोणीच पाहत नाही, ननंद पाहत नाही किंवा घरातल्या कोणाचंही त्या वहिनीकडे लक्ष नसतं आणि ती वहिनी आजारी पडते. तर अशी ही कथा आहे. साधीसुधी गृहिणी असते, परंतु तिच्या कष्टाचं समाजाकडून, कुटुंबाकडून, कोणाहीकडून चीज होत नाही. अशी ही कथा. एक आजी नावाची खूप छान कथा आहे. या कथेमध्ये सासू गेल्यावर सुनेला सासूची किंमत कळते. म्हणजे जेव्हा सून नोकरी करत असते तेव्हा सासू तिच्या मुलाला सांभाळते, परंतु त्या वयात सासूला किती त्रास होत असेल, कशी कसरत करावी लागत असेल, याबद्दल सुनेला काहीच वाटत नाही. आणि जेव्हा सासू या जगातून निघून जाते तेव्हा सुनेला तिचा नवरा सांगतो हे सगळं आणि मग तिला खूप वाईट वाटतं. अशी ही कोणालाही आवडावी अशी कथा आहे. या संग्रहात एक भूक नावाची कथा आहे. पुरुषकेंद्री कथा आहे. एक तरुण माणूस ज्याची बायको कुणाबरोबर तरी पळून जाते. शेवटी तरुण असतो, शारीरिक भूक याच्यामुळे तो खूप अस्वस्थ असायचा, बेभान व्हायचा. अशा वेळेस अचानक तो घराबाहेर पडल्यावर त्याला 2 स्त्रिया भेटतात. घरातल्या छळाला कंटाळून त्या घराबाहेर पडलेल्या असतात आणि अशा वेळेस त्याच्या मनामध्ये यांना मदत करण्याची भावना निर्माण होते आणि तो अगदी सर्व पैसे वगैरे सगळं त्यांना देऊन टाकतो. त्याने केलेल्या या पुण्याच्या कामामुळे त्याच्या मनातील सर्व पापभावना विरून जातात. अशी एक खूप छान पुरुषकेंद्री कथा या संग्रहात आहे. एकंदरीत आपल्या लक्षात एक गोष्ट आली असेल की या सर्व कथांमधील जे वातावरण आहे ते मध्यमवर्गीय आहे, परंतु त्यांचे विचार मात्र आधुनिक दाखवलेले आहे. ही सकारात्मकता मला या कथांमधली खूप आवडली. मेघनाच्या या कथासंग्रहात जी स्त्री पात्र आहेत ती अजिबात अबला आहेत असं तिने दाखवलेलं नाही, तर एक संस्काराचं कवच आहे त्यांच्याकडे, एक बुद्धीचं बळ आहे त्यांच्याकडे असं तिने दाखवलंय. आणि त्यामुळेच या जगात आजच्या काळात त्या स्त्रिया प्रगतीपथाकडे जातात अशी सकारात्मकता तिने या कथासंग्रहातून व्यक्त केलेली आहे. आपल्याला निश्चितपणे या कथा आवडतील आणि यासाठी आपण मेघना साने यांचा ॲडजस्टमेंट हा कथासंग्रह विकत घेऊन वाचावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ शुभांगी पासेबंद. मेघना साने लिखित आणि डिम्पल पब्लिकेशन प्रकाशित ॲडजस्टमेंट हा कथासंग्रह माझ्या हाती आला आणि मी अक्षरशः भारून गेले. स्त्री जीवनाबद्दल अनेक कथा आणि कादंबऱ्यात वर्णन असतं, मात्र ह्या कथासंग्रहातील कथा स्त्री केंद्रित असल्या तरी स्त्रीवादी नाही आहेत. कुठलाही विशेष हक्क मागणाऱ्या त्या नाही आहेत. तडजोड हा जीवनाचा पाया असतो. सर्व साहित्य, सिनेमा, नाटकं, मालिका ह्या तडजोड ॲडजस्टमेंट या विषयाभोवतीच फिरत असतात. तो चिरंतन काळचा लाडका विषय आहे. या पुस्तकात अशा 30 कथा आहेत. त्यातील प्रातिनिधिक काही कथांबद्दल मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक कथा ही जीवन असते असं मेघनाताई त्यांच्या सुरुवातीला मनोगतातच म्हणतात. या कथासंग्रहातली मला सगळ्यात आवडलेली कथा म्हणजे घर. घर हा प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. या कथेत उपवर तरुणी ही तरुणाचं घर बघायला येते. तरुणाचे आईवडील हास्यविनोद करणारे, बॅडमिंटन खेळणारे आणि आधुनिक असतात. त्यांचं घर देखील छान असतं. तिला ते घर आवडतं. त्यावेळी तो तरुण तिला सरप्राईज देतो.
तो तिला सांगतो, मी फ्लॅट बुक केला आहे, लग्नानंतर आपण दोघं त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहूया. त्यावरती तरुणी म्हणते, ह्या फ्लॅटमध्ये ह्या बंगल्यामध्ये काय वाईट आहे? आपण आईवडिलांच्याच घरात राहू शकतो की. आईवडिलांनी आयुष्यभर खस्ता काढून हे घर घेतले आणि खूप छान आहे. मी तर माझ्या आईवडिलांना सोडून येणार आहे. तू, तुझे आईवडील आणि मी, आपण सगळे ह्या बंगल्यामध्ये आनंदाने राहू शकतो. हे घर सुद्धा आपलंच आहे. या घरातला आनंद आपण घेऊ शकतो आणि वाचलेल्या पैशाचा उपयोग आपण परदेशी जाणं, अन्य करमणूक किंवा अन्य कारणांसाठी पण करू शकतो. त्यासाठी नोकरी करून खस्ता खाऊन घराचे हप्ते भरण्याचा काय अर्थ नाही ना. तरुणाला ते पटतं आणि सगळेजण एकत्रित कुटुंबात गोडी गुलाबीने आनंदात राहतात. आम्हाला या पुस्तकावर बोलायची संधी दिल्याबद्दल फुलराणी प्रोडक्शन हाऊस आणि दीपक शेडगे सर यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तर प्रत्येक शुक्रवारी पुस्तकांच्या जगात हा आमचा कार्यक्रम आवर्जून आपण पाहायचा. आमच्या चॅनलविषयी आपल्या काही सूचना असतील तर त्या कळवा. आपण आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भात भरभरून प्रतिक्रिया देतात. तशाच यापुढेही आमच्या यूट्यूब चॅनलच्या इनबॉक्समध्ये प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका. अजूनही आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया दीपक शेडगे यूट्यूब चॅनल या चॅनलच्या इनबॉक्समध्ये आपण आवर्जून पाठवा. आपल्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत. तेव्हा पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.